आणि हत्या केल्यानंतर त्यांना पिझ्झा पार्टीतून घरी पाठवलं। आमदार साहेब, तुम्ही एक मागणी केलेली आहे निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याची, काय नेमकी मागणी आणि कशासाठी आपण ती मागणी केली आहे? ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं दारू पिऊन गाडी चालवली, 2 लोकांची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर त्यांना पिझ्झा पार्टीतून घरी पाठवलं आणि त्याचे पालक असताना त्यांना कुठली पोलीस कारवाई केलेली आहे। म्हणजे ह्याचा अर्थ की पाकिट संस्कृती तिचा उपयोगाला आली। जी 2 मुलं मृत्युमुखी पडली त्यांचा शव, त्यांचं ध्येय आज ससूनच्या आवारामध्ये असताना पोलिसांना पंचनामा करायला वेळ मिळाला नाही, पण ज्यांनी आरोप केला तो घरी सुखरूप गेला आणि ह्या केसमध्ये 2 एफआयआर दाखल झाल्या। म्हणजे तपास अधिकाऱ्याची याच्यामध्ये चूक आहे हे आम्ही प्रथमदर्शनी दाखवून देऊन सुद्धा ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आल्यानंतर पोलिसांना संरक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि याच्यामध्ये एफआयआर मध्ये दुसरी एफआयआर तयार केली। पण खरं मूळ याचं असं आहे की याच्यामध्ये ज्यांनी चुकीची एफआयआर केली त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची मागणी। आणि ही जी पब संस्कृती ह्याला पोलीस भागीदार आहेत, पोलिसांचा राजदोषपणे तिथं वावर आहे। अनेक पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी त्या डान्स बार पबमध्ये जाऊन डान्स करताना आपल्याला दिसत आहेत आणि ही सगळी संस्कृती पुण्याला काळिंबा फासणार। तुम्ही जे ट्विट केलंय ते कोणाच्या संदर्भात आहे आणि त्यावर काय कारवाई? याची माहिती तुम्ही आता घेतली पाहिजे, मला पूर्ण आडनाव आली नाही, पण त्यामध्ये ते पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी वावर करताना दिसतात। तो टाइम बी बघा कितीचा आहे, ते सगळं चेक करा आणि मग तुमच्या लक्षात येईल। इथं पोलिसांच्या आशीर्वादाने बेकायदेशीर पब चालले होते। काल महानगरपालिकेने कारवाई केली, पण कारवाई केल्यानंतर ते पब चालूच कसे होते ते पोलिसांच्या निर्वाणीने चालू होते, सिद्ध होते। आणि पाकिट संस्कृती इतकी प्रचंड खराब आहे, पोलीस त्यांचं कामच करत नाही, फक्त पैसे आणि पोलीस असं समीकरण झाले। सकाळी उठलं तर सेवा त्यांच्या डोक्याला नुसती मेवा आणि पैसे। निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशीची त्याच्यामध्ये चौकशी झाली पाहिजे, चांगल्या संस्थेला तिथं आणलं पाहिजे, पण मला अपेक्षा नाही हे करतील म्हणून, कारण गृह खातं ह्याच्यामध्ये गृह खात्याचं काही अंकुश दिसत नाही आणि पोलीस रोजगारपणे पैसे खातात। पहिलं जर खरं काम करायचं असेल तर तो जो तपास अधिकारी त्याच्यावर गुन्हा दाखल केला। तुम्ही पत्र लिहिले गृहमंत्र्यांना निवृत्त न्यायाधीशामार्फत? मी सगळ्यांना पत्र गेली वर्षभर लिहितो, एकाही पत्राचं उत्तर नाही। डॉक्टर संजू ठाकूरला अजून अटक नाही केली। मी सभागृहात बोललो, विधानसभेत बोललो, रस्त्यावर बोललो, कमिशनर ऑफिसमध्ये बोललो, पण हे इतके घट्ट आहेत की यांच्या पाकिट संस्कृतीतून हे बाहेरच पडत नाही। यांना पैसे आणि पोलीस, त्यामुळे जनतेचं यांना काही घेणं देणं नाही। आणि जर असे जर घेणं देणं असतं तर असे प्रकार पुण्यात घडले नसते। आज कोयता गँग असेल, रोज खून होतात, रिव्हॉल्वर निघतात, बंदुका निघतात, पुन्हा सुरक्षित राहिलं नाही। म्हणून आपण न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी, याच्यामध्ये पब आणि ही सगळे हा जो झालेला अपघात याची चौकशी केली पाहिजे। अग्रवाल परिवार हा परिवार डांबीस परिवार आहे, यांनी अनेक गुन्हे केलेत, अनेक खून पचवलेत, अनेक व्यवसायामध्ये अनेक जमीन मालकांना फसवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये अनेक तुम्हाला तक्रार येतील की काही लोकांना पुण्यात आणून मारून टाकले पोलिसांच्या माध्यमातून, असे गुन्हे तुम्हाला लक्षात येतील। याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि या कंपनीला यांना जर आपण शासनाचा धाक नसेल तर ते उद्या मला तुमच्या आमच्या सारख्याला मारून टाकतील, अशी लोक आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।